मी जी एक्सचेंज केली होती साडी ती पण ठेवली आहे ना? अधिरा, अगं तू कोणती साडी एक्सचेंज केलीस? मला एक दुसरी साडी आवडली होती सो ती मी घेतली. दिस वन. अगं पण मग ती 2 लाखाची साडी. मला ही साडी आवडली आहे सो दॅट्स फाईन. आणि तसंही ही साडी रो माझ्यासाठी घेणार आहे. धीरा तू पण. रो तुला ही साडी माझ्यासाठी घ्यावीच लागेल. ओके ओके फाईन. किती झाले दादा या साडीचे? 10,000. 10,000. धीरा तू माझ्यासाठी तुझी चॉईस बदललीस. रो तुझ्यासाठी मी स्वतःलाही बदलायला तयार आहे. धीरा यार. You just keep smiling. Hey. Thank you. Done. ताई, ऐक ना. हे बघ, हे ना काही ट्रेंडिंग मेहंदी डिझाईनचं पुस्तक आहे. मी शोधून काढले आणि मला अशी कन्फर्म न्यूज आहे की यातले काही डिझाईन्स ना आलिया भट्टचे मेहंदी डिझायनर्स आहेत. कसलं भारी ना. तर आता आपण काय करूया, यातले ना मेहंदी डिझाईन्स फायनल करूया म्हणजे आपल्याला त्या मेहंदी डिझायनर्सला सांगायला. ओके सो ऐक ना, तू ठरवून टाक बरं. तुला जे हवंय ते कर, मला यात घेऊ नको. असं नाही यार, तू एकदा बघ तरी. डिझाईन्स खूप सुंदर आहेत ताई. हे बघ ना, मी फायनलाइज पण केलेत. हे बघ. सो ऐक ना, मला खरंच इंटरेस्ट नाहीये अगं. स्वानंदी, काय 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 चाललंय काय तुझं? मला यात रस नाही, मला त्यात रस नाही. जेव्हा बघावा तेव्हा तुझा मूड पडलेला असतो. नवरीनं कसं सगळ्या उत्साहानं केलं पाहिजे. नवरी आहेस ना तू, मग अशी का वागतेस तू? जेव्हा बघावा तेव्हा तुझा चेहरा पडलेलाच असतो. आई असं नाहीये. जरा मूड चांगला ठेव की. तुझ्या मूडवर सगळं घर अवलंबून असतं बाई. नवरी आहेस ना तू. तुझा मूड पडला की झालं. रोहननी नाटकं करायला सुरुवात केली, मग तुझे बाबा उदास होतात. अख्ख्या घरावर दुःखाची कळा येते. लग्न घर आहे ना, मग जरा वाटू द्या की. का सगळ्यांनी गंभीर राहावं तुझ्यासारखं असं वाटतंय तुला? नाही नाही, असं नाही वाटत आहे. जरा उत्साही राहा. सगळ्यामध्ये कशी उत्साहानं भाग घे. बघ आता ते किती प्रेमानं तुला दाखवते ना डिझाईन. बघ जरा लक्ष घाल त्यामध्ये. अशी विरक्त राहू नको स्वानंदी. चला सुष्मिता, माझ्यासाठी पण डिझाईन बघा. मला पण काढायची मेहंदी. अगदी दोन्ही हातावर पूर्ण मेहंदी काढणार आहे. माझ्या लग्नाची सगळी हाऊस माऊस जी राहिली आहे ना, मला स्वानंदीच्या लग्नामध्ये पूर्ण करून घ्यायच्यात. मी आलेच, तू पहा. निकितानी मेहंदीच्या फंक्शनचं सगळं प्लॅन केलं. हो नो, मला वाटलंच तू आहे म्हणलं. अधिरा, निकितानी खूप मेहनत घेतली आहे सगळं ठरवायला. 4 वेळा गोष्टी प्लॅन केल्या, बदलल्या, पुन्हा ऍडजस्ट केल्या. सगळा विचार करून तिने हे ठरवलंय. आता नाका मोडू नको. पिंट्या दादा, परत माझ्याच लग्नाबद्दल बोलतोस तू. तुला एक गोष्ट आठवतीये का? काय? तुझंही लग्न होणार आहे. यू आर ऑल्सो गेटिंग मॅरिड. पण मेहंदी तुला काढायची आहे ना. कोणी सांगितलं? मी एकटी मेहंदी काढणार नाही, तुलाही काढावी लागेल. काय वेडी बिडी आहेस का काय? अजिबात नाही. पिंट्या, हट्ट नको करू. मेहंदीशिवाय लग्न होत नाही. पिंट्या दादा ऐक ना. हे बघ, मी म्हणतच नाहीये की तू मोठी मेहंदी काढ. मी म्हणते की छोटीशी मेहंदी काढ. दॅट विल बी ओके. प्लीज 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 प्लीज. कम ऑन अधिरा, दादा नाही म्हणतोय ना. उगीच कशाला छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करतेस? अंशुमन दादा, मी तुझ्याशी बोलत नाही. आय एम टॉकिंग टू हिम. पिंट्या दादा ऐक, आता मी परत एकदा तोच डायलॉग म्हणणार. प्यार एक बार होता है, शादी भी एक बार होती है और मेहंदी भी एक ही बार होती है. और प्लीज, मग एकदाच होणार आहे ही गोष्ट, परत नाही घडणार आहे. प्लीज प्लीज प्लीज. यानंतर तुला कुणीही म्हणणार नाही मेहंदी काढ म्हणून. हो की नाही अज्जू? आत्ताही म्हणू नका, कारण मी अजिबातच काढणार नाही. पिंट्या दादा, हे बघ, लग्नाच्या आधीचे सेलिब्रेशन्स आपण एकत्र सेलिब्रेट नाही केले तर काय मजा राहणार. प्लीज ना, प्लीज ना, प्लीज प्लीज प्लीज. पिंट्या दादा, अधिरा तू बरी आहेस ना ग? समजून घे, माझ्या महत्वाच्या बिझनेस मीटिंग्स असतात. तिथे काय असे हातावर मेहंदी काढून घेऊन जाणार आहे मी? पण तू आज ऑफिसला जाणार आहेस? म्हणजे पिंट्या, लग्नासाठी किमान 1 आठवडा तरी सुट्टी घे.
कुठल्याही मीटिंग्स करायच्या नाही. येस. आणि मेहंदीसाठी घरात राहायचं. ठरलं बस. आजी अजिबात नाही हं? तू मालक आहेस ना कंपनीचा. नो मीटिंग्स बस. तू ना असं ऐकणार नाहीस. मी ना एक काम करते, मी नंदुताईला फोन करते. अजिरा अजिरा तू तिथे सामा यायचं नाही अजिबात. अजिरा पिंट्या पुढे नको येऊच नाही तर गुदगुल्या करेन मी. नाही, आजी 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 बस 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 बस. ए लागला. अजिरा या फंक्शनच्या मध्ये काय डिस्टर्ब करतेस तू त्यांना? तुझ्याबद्दल बोलतेय ना, तुझ्याबद्दल बोलणं हे डिस्टर्ब करणं नाहीये. ओके. आणि पिंट्या दादा, तू आता तिचा होणारा नवरा आहेस. ओके. सो डिस्टर्ब करत राहायचं. हा अधिरा बोल गो. नंदुताई, अगं बघ ना, हा पिंट्या दादा किती भाव खातोय. मला म्हणाला की मेहंदी नाही काढून घेणार म्हणे. आता जर त्याने मेहंदी नाही काढली ना, तर मी पण मेहंदी नाही काढणार. दॅट्स फायनल. अधिरा हे बघ, असं नको करूस. अगं त्याला नसेल वाटत तर नको काढू दे ना. तू असं फोर्स नको करूस. आणि तुझं पण लग्न आहे की नाही, तुला आवडते ना, मग तू काढ, एन्जॉय कर. असं त्यांना नको तू भरीस पाडू. बरं नंदुताई, हे बघ, मला माझ्या लग्नात सगळ्यांनी मजा करावी असं वाटतं की नाही. हे बघ, मी त्याच्याकडे फोन देते. ओके. ए अधिरा ऐक ना.